जय भीम जय शिवराय। कसे आहात मंडळी? मजेत ना? तर आज आपण बनवणार आहोत बीटाचे पराठे। त्यासाठी मी घेतला आहे बीट, त्यामध्ये मी टाकला आहे हिरवी मिरची, कोथिंबीर आणि जिरं, ते मी वाटून घेतलं आहे। त्यासोबत मी घेतला आहे मीठ, लाल तिखट मसाला, कांदा लसूण मसाला, धना पावडर आणि हळद घेतला आहे। आणि इथे मी घेतला आहे 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बाजरीचं पीठ, 2 चमचे बेसन पीठ, 2 वाटी गव्हाचं पीठ आणि तुम्ही बघू शकता इथे मी घेतला आहे 1 चमचा तीळ आणि 1 चमचा ओवा। आता हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला टाकायचा आपल्या बीटाचा जो पेस्ट आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे। आता आपल्याला टाकायचा 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट मसाला, 1 चमचा आपल्याला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे, 1 चमचा धना पावडर आणि 1 चमचा मीठ टाकायचं आहे। हे चांगलं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आवश्यकतेनुसार आपण यामध्ये पाणी टाकायचं आणि त्या आपण जसं चपातीचा गोळा करतो चपातीचा गोळासारखा एक गोळा तयार करून घ्यायचा। आणि मी तोंडी लावायला बनवली आहे इथे एक शेंगदाण्याची चटणी। तर चटणीमध्ये मी टाकलं आहे भाजलेली शेंगदाणे घेतले आहे, हिरवी मिरची, लसूण आणि जिरं टाकून थोडंसं मीठ टाकलं आहे। आता आपल्या तव्यावर थोडंसं तेल गरम करून ही चटणी आपल्याला खरपूस थोडी भाजून घ्यायची आहे। आणि आपल्या पिठाचा गोळा घेऊन आपल्याला पराठे लाटून घ्यायचा आहे। बघू शकतात मी छान असा गोल पराठा लाटला आणि इथे आपली चटणीसुद्धा तयार झाली आहे। आणि आपल्याला पराठा दोन्ही बाजूनी शेकून घ्यायचा आहे। थोडंसं आपल्याला त्याच्यावरती टाकायचं आहे तेल। दोन्ही बाजून शेकल्यानंतर झाला आपला पराठा तयार। आणि बघू शकता ही मस्त झणझणीत चटणी आणि बीटाचे पराठे तयार आहेत। चला तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट नक्की करा। धन्यवाद।